नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक मुख्याध्यापक संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण अर्थात न्यास च्या इयत्ता 8वी व 10वीच्या विद्यार्थ्यांकरिता सामाजिक शास्त्र विषयाच्या सराव प्रश्नसंच उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, या उपक्रमामध्ये सराव प्रश्नसंच क्रमांक 1 आपण यापूर्वी सोडवलेला होता. त्यानंतर त्यावर आधारित यूट्यूब सेशन आपण दिनांक 22 रोजी श्रवण केलेला आहे, त्याचा लाभ घेतलेला आहे. आणि नुकताच आपण सराव प्रश्नसंच क्रमांक 2 सोडविला आहे. त्याकरिता सर्वप्रथम मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. जसे की आपल्याला ज्ञात आहे, सराव प्रश्नसंच क्रमांक 1च्या यूट्यूब सेशनमध्ये सुरुवातीला आपण न्यास परीक्षेचे स्वरूप आणि उत्तर लिहिण्याची सुयोग्य पद्धत, OMR शीट इत्यादी बाबी जाणून घेतलेल्या आहेत. त्याबद्दल या सेशनमध्ये आपण चर्चा करणार नाही. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत सराव प्रश्नसंच 1च्या यूट्यूब सेशनचा लाभ घेतला नसेल, त्यांनी या यूट्यूब सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सराव प्रश्नसंच क्रमांक 1च्या यूट्यूब सेशनची लिंक दिलेली आहे. त्याचा लाभ घेऊन उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत समजून घ्यावी ही विनंती. मित्रांनो, जसे की आपण मागच्या सेशनमध्ये समजून घेतलेले आहे, जाणून घेतलेले आहे की दिनांक 12 नोव्हेंबर 2021 रोजी राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण होणार आहे आणि त्या संदर्भाने आपण या ठिकाणी सराव प्रश्नसंच सोडवत आहोत. नुकताच आपण सराव प्रश्नसंच क्रमांक 2 विषय सामाजिक शास्त्र इयत्ता 8वी व 10वी हा सोडविलेला आहे. त्या संदर्भाचे प्रश्ननिहाय, पर्यायनिहाय विश्लेषण आपण या यूट्यूब सेशनमध्ये ऐकणार आहात, त्याचा लाभ घेणार आहात. चला, अधिक वेळ न घालवता थेट सराव प्रश्नसंच क्रमांक 2 विषय सामाजिक शास्त्राच्या प्रश्ननिहाय विश्लेषणाला सुरुवात करूया. डाएट अमरावती, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक मुख्याध्यापक संघ अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण सराव प्रश्नसंच 2 इयत्ता 8वी विषय सामाजिक शास्त्र याच्या विश्लेषणाच्या अंतर्गत पहिला प्रश्न आपल्या पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 1 देण्यात आलेला होता. एका 16 वर्षांच्या मुलीचा विवाह तिचे वडील करून देणार आहेत असे तुला कळले तेव्हा तू काय करणार? या ठिकाणी मित्रांनो 4 ऑप्शन देण्यात आले होते. लग्नामध्ये जाणार, नंबर 2 वडीलच लग्न लावून देणार असल्यामुळे काहीच करण्याची गरज नाही, पर्याय क्रमांक 3 पोलिसांना सूचित करणार, पर्याय क्रमांक 4 काहीच करता येणार नाही. प्रश्नामध्ये एका मुलीचा विवाह होणार आहे आणि त्या मुलीचे वय आहे 16 वर्ष. या ठिकाणी आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहात बालविवाह विरोधी कायदा अधिनियम 2006 याच्यानुसार, या कायद्यानुसार कलम क्रमांक 2 मध्ये चाइल्ड म्हणजे बालक याची व्याख्या आपल्या स्क्रीनवर आता आहे, जी अंडरलाईन केलेली आहे. आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जर मुलगा 21 वर्षांपेक्षा लहान असेल आणि जर मुलगी 18 वर्षांपेक्षा लहान असेल तर त्याला या कायद्यानुसार बालक म्हटलं जाईल. म्हणजे या कायद्याच्या प्रमाणे 16 वर्षांच्या मुलीचा विवाह हा बालविवाह ठरतो. आणि बालविवाह विरोधी कायदा जो प्रदीर्घ अशा चळवळीतून निर्माण झालेला आहे, या कायद्यानुसार 16 वर्षांच्या मुलीचा किंवा 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीचा विवाह लावून देणे हे न्यायसंगत नाही किंवा इथल्या कायद्याला मान्य नाही, किंबहुना ते मानवी हक्कांचं उल्लंघन सुद्धा आहे. त्यामुळे
एका 16 वर्षांच्या मुलीचा विवाह तिचे वडील करून देणार आहेत असे तुला कळले तेव्हा तू काय करणार? याचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, पोलिसांना सूचित करणार. कायदा असल्यामुळे या कायद्याचं उल्लंघन जर होत असेल तर त्या स्थितीमध्ये आपण पोलिसांना ती गोष्ट सांगणे, त्यांना सूचित करणे हे आपण निश्चितच करू शकतो. या सराव प्रश्नसंच 2 मध्ये आपल्याला देण्यात आलेला दुसरा प्रश्न होता, खालील चित्रातील मुलीला तुम्ही काय सल्ला देणार? या ठिकाणी एक चित्र दिलेलं आहे, ज्या चित्रामध्ये असं आपल्याला दिसून येते की मुलगी दात घासत आहे आणि तिने नळ सुरू ठेवलेला आहे. या प्रश्नाला दिलेले 4 पर्याय याप्रमाणे आहेत. दात घासू नये हा सल्ला तुम्ही मुलीला देणारच नाही, कारण आपल्याला माहिती आहे नियमित दात घासले पाहिजेत. वैयक्तिक स्वच्छतेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे, आपल्या आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. त्यामुळे हा चुकीचा सल्ला आपण कोणालाही देणार नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 होणार नाही. पर्याय क्रमांक 2, काम नसताना नळ बंद करावा, हे याचं योग्य उत्तर आहे. कारण ती मुलगी दात घासत आहे, मात्र घासत असताना गरज नसताना सुद्धा त्या मुलीने नळ सुरू ठेवलेला आहे आणि त्यामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे, पाणी वाया जात आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 2चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काम नसताना नळ बंद करावा. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी दिलेला आहे, दात घासताना पूर्ण वेळ नळ सुरू ठेवावा. ही अशा प्रकारची वर्तणूक ती मुलगी आता करत आहे आणि असं वागणं हे आपल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय करणारं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा उत्तर होऊ शकत नाही. योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक 2चे प्रश्न क्रमांक 2चे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 हा आहे. पुढे प्रश्न 3, खालील पर्यायांपैकी कोणते चित्र इतिहास लेखनाचे लिखित साधन दर्शवितो? मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय दर्शवलेले आहेत. त्या पर्यायांकडे जाण्यापूर्वी आपण इतिहास लेखनाचे साधन काय असतात त्याबद्दल थोडी चर्चा करूयात. मित्रांनो, भूतकाळामध्ये होऊन गेलेल्या बाबींचा पद्धतशीर नोंदी घेणे, त्यांचं लेखन करून ठेवणे याला इतिहासाचं लेखन असं म्हणतात. प्रश्न निर्माण होतो की भूतकाळात होऊन गेलेल्या, आधीच्या काळात घडून गेलेल्या घटनांची माहिती आता वर्तमान काळात कशी कळेल? तर त्यासाठी काही साधनांचा, काही साहित्याचा आधार घेतला जातो, ज्यांच्या माध्यमातून आधी घडून घेतलेल्या घटनांचं अवलोकन किंबहुना त्याची माहिती आपल्याला प्राप्त होत असते. अशा बाबींना आपण इतिहासाची साधने असे म्हणतो. अर्थात ज्या साधनांच्या माध्यमातून इतिहास कळतो, ज्ञात होतो, त्या साधनांना इतिहासाची साधने म्हणतात. या इतिहासाच्या साधनांबद्दल मागील वर्षी इयत्ता 7वीला इतिहासाच्या पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या नावाने तो पाठ होता आणि त्यामध्ये 3 प्रकारची साधने आपण पाहिलेली आहेत. पहिला प्रकार आहे भौतिक साधने. इतिहासाची भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले, वास्तू या पद्धतीने भूतकाळातील घटनांचे हे पुरावेच असतात आणि त्या माध्यमातून इतिहास आपल्याला कळतो. अशा या सगळ्या प्रकारच्या साधनांना भौतिक साधने असे म्हणतात. दुसरा प्रकार लिखित साधने आहे, तो नंतर पाहू. तिसरा प्रकार आहे मौखिक साधने. मौखिक साधने यामध्ये लोकगीते, गाथा, श्लोक, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके, अर्थात जी बाब लिहून ठेवलेली नाही किंवा जी बाब भौतिक स्वरूपामध्ये नाही, तर ती परंपरा, प्रथा या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात आहे. अशा पद्धतीचे जे साधनं आहेत ते मौखिक साधनं असतात. आणि तिसरा प्रकार आपण आता पाहत आहात लिखित साधने. लिखित साधनांमध्ये राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावली, पत्रव्यवहार, खलिते, बखरी,
तवारीख, परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने, ग्रंथ, चरित्र, न्यायनिवाडे, आज्ञापत्रे, त्याचप्रमाणे पत्र किंवा ऐतिहासिक वृत्तपत्र इत्यादी बाबींचा समावेश होतो. मित्रांनो, या ठिकाणी इतिहासाची लिखित साधन आपल्याला शोधायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रश्न क्रमांक 3चा पहिला पर्याय ही एक वास्तू आहे. आणि जसं की आता आपण पाहिलं, वास्तू, शिल्प ह्या गोष्टी हे भौतिक साधनामध्ये मोडतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे भौतिक साधन आहे. पर्याय क्रमांक 2 मानवाने तयार केलेली दगडी हत्यार दर्शविलेली आहेत, हे सुद्धा इतिहासाचं भौतिक साधन आहे. पर्याय क्रमांक 3 नाणी आहेत, आणि ही नाणी हे सुद्धा आपल्या भौतिक इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये मोडतं. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपण पाहू शकता की हे एक पत्र आहे. 19 मार्च 1942 सेवाग्राम येथून महात्मा गांधीजींनी इंदिरा गांधींना लिहिलेलं हे पत्र आहे. आणि पत्र हे लिखित स्वरूपात असल्यामुळे या साधनाला आपण लिखित साधन असं म्हणू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 चे योग्य उत्तर आहे, प्रश्न क्रमांक 3 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे आहे इतिहासाचं लिखित साधन. त्यानंतर प्रश्न 4, 1857चा उठाव अयशस्वी होण्याचे कारण कोणते? या ठिकाणी 4 कारणं दिलेली आहेत. ती कारणं वाचण्यापूर्वी आपण आपल्या इतिहास विषयाच्या प्रकरण 4 आहे 1857चा स्वातंत्र्य लढा, आणि या पाठामध्ये पाठ्यांश दिलेला आहे लढा अयशस्वी होण्याची कारणे. त्यामध्ये 1857चा लढा असेल, 1857चा उठाव असा शब्द वापरला जातो. तर हे अयशस्वी होण्याचं काय कारण होते, त्यातलं पहिलं कारण या ठिकाणी दिलेलं आहे, पुस्तकामध्ये दिलेलं आहे, लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. आणि असाच आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4चा पर्याय क्रमांक 1 दिसतो, लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 चे योग्य उत्तर आहे लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. हे 1857चा उठाव अयशस्वी होण्याचं एक कारण आहे, जे की बाकी आणखी कारण आहेत ते या पुस्तकामध्ये दिलेल्याप्रमाणे सर्वमान्य नेत्याचा अभाव होता. आणि पर्याय क्रमांक 2 दिसतो आपल्याला सर्वमान्य नेता होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर होऊ शकत नाही. लढा अयशस्वी होण्याचं पुढचं कारण दिलेलं आहे राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव होता, लष्करी डावपेचांचा अभाव होता, आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल होती. या पद्धतीची कारणं आपल्याला 1857चा लढा अयशस्वी होण्याची दिसून येतात. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5, लोकसभा सदस्यांना काय म्हणतात? पर्याय आहेत सरपंच, आमदार, खासदार, सभापती. इयत्ता 8वीच्या आपल्या वर्गाच्या नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण 2मध्ये भारताची संसद नावाचं जे प्रकरण आहे, आणि त्यामध्ये भारतीय संसदेची संरचना स्पष्ट केलेली आहे. आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की भारतीय संसदेचे 2 सभागृह आहेत, आणि त्यामध्ये एक सभागृह लोकसभा आहे, दुसरं सभागृह राज्यसभा आहे. आणि त्या सभागृहांबद्दल या ठिकाणी आपण जो उतारा पाहता त्यामध्ये लिहिलेला आहे लोकसभा व राज्यसभा सदस्यांना खासदार म्हणतात. अर्थात लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्यांना खासदार असा शब्द वापरला जातो. त्यांना खासदार हे संबोधन आहे. हे लोकांचे प्रतिनिधी असतात. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 5, लोकसभा सदस्यांना काय म्हणतात, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 खासदार. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 सरपंच हे गाव पातळीवरील आपले गावाचे लोकांचे प्रतिनिधी असतात, जे गावासाठी काम करत असतात. पर्याय क्रमांक 2 आमदार
हे सुद्धा लोकप्रतिनिधी असतात, मात्र हे विधानसभा आणि विधान परिषद यांचेमध्ये काम करतात, यांच्या माध्यमातून काम करतात. आणि पर्याय क्रमांक 4 सभापती हे विशिष्ट सभागृहाचे नेते असतात. त्यामुळे प्रश्न क्रमांक 5 योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 6 2014 साली लोकसभेची निवडणूक झाली होती. या लोकसभेने आपला नियत कालावधी पूर्ण केला आणि पुढील निवडणूक घेण्यात आली. याचा अर्थ पुढील निवडणूक कोणत्या वर्षी घेण्यात आली? मित्रांनो, आपल्या इयत्ता 8वीच्या नागरिकशास्त्र विषयाच्या प्रकरण 2 भारतीय संसद या प्रकरणामधला हा उतारा आपल्या पुढे मी ठेवलेला आहे. यामध्ये म्हटलेलं आहे, लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले आहेत. लोकसभेची मुदत 5 वर्षांची असते. लोकसभेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. अर्थात एकदा एक लोकसभा गठीत झाली, स्थापन झाली की ती 5 वर्ष काम करते आणि 5 वर्षानंतर तिचा कालावधी संपतो आणि नव्याने निवडणूक घेतली जाते. प्रश्नामध्ये म्हटलेलं आहे, 2014 साली लोकसभा निवडणूक झाली होती. या लोकसभेने आपला नियत कालावधी पूर्ण केला. नियत कालावधी पूर्ण केला म्हणजे संविधानामध्ये तरतूद असलेल्या, कायद्यामध्ये तरतूद असलेला कालावधी पूर्ण केला आणि हा कालावधी आहे 5 वर्षांचा. म्हणजे 2014च्या साली गठीत झालेल्या लोकसभेने 5 वर्षांचा कालावधी पूर्ण केला. यावरून आपल्याला उत्तर कळते की 2014 पासून 5 वर्ष जर ही लोकसभा कायम राहिली असेल तर 2019 मध्ये 2014 नंतरच्या 5व्या वर्षी म्हणजे 2019 मध्ये पुढची निवडणूक झाली आणि म्हणून प्रश्न क्रमांक 6 ची योग्य उत्तर आहे 2019. प्रश्न क्रमांक 7 देश पातळीवर नवीन परिस्थितीमध्ये नवीन कायदा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली असल्यास कायदा निर्मितीचे कार्य कोण करणार? मित्रांनो, याच पद्धतीचा प्रश्नसंच क्रमांक 1 मध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि तो असा होता की नवीन कायदा म्हणजे कायदा निर्मितीची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आलेली आहे. तोच प्रश्न आहे, फक्त थोड्या वेगळ्या भाषेत, वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या शब्दरचनेमध्ये विचारलेला आहे. देश पातळीवर नवीन परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि संपूर्ण देशासाठी नवीन कायदा निर्माण करण्याची गरज जर झाली असेल तर कायदा कोण निर्माण करणार, असा प्रश्न आहे. या ठिकाणी आपण जो पाठ्यपुस्तकाचा संदर्भासाठी उतारा घेतलेला आहे, संसद कायदे कसे तयार करते, त्यामध्ये लिहिलेलं आहे, आपल्या देशात संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. अर्थात देशासाठी देशाच्या गरजेप्रमाणे कायदा निर्माण करण्याचा अधिकार हा संसदेला देण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 7 चे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संसद. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 विधिमंडळ हे सुद्धा योग्य उत्तर झालं असतं जर प्रश्न विचारला गेला असता, नवीन कायदा खालीलपैकी कोण तयार करतात? तर विधिमंडळ सुद्धा कायदा तयार करतो, मात्र फरक समजून घ्या. संसद हा संपूर्ण देशासाठी कायदा निर्माण करत असतात आणि विधिमंडळ हे त्या विशिष्ट राज्यासाठी कायदा निर्मिती करण्याची प्रक्रिया करणारं मंडळ आहे. त्यामुळे राज्याच्या संदर्भाने जर प्रश्न विचारला गेला तर याचं उत्तर विधिमंडळ होईल. देशाच्या संदर्भाने कायदा निर्मिती विचारल्या गेली तर त्याचं उत्तर संसद होईल. पुढे प्रश्न क्रमांक 8 तुम्ही राहता त्या ठिकाणी स्थानिक वेळ तुम्हाला निर्धारित करायची आहे, तर खालीलपैकी कशाच्या आधारावर स्थानिक वेळ निर्धारित करता येईल? मित्रांनो, भूगोल विषयाच्या पहिलं पाठ आहे स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ आणि या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत की जेव्हा या उतारा मी आपल्या पुढे वाचतोय, सूर्योदयानंतर जसा जसा सूर्य आकाशात वर सरकतो तसतशी आपली सावली लहान होत जाते. सर्वसाधारणपणे मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते. मध्यान्होत्तर काळात सूर्य क्षितिजाकडे सरकल्यामुळे सायंकाळपर्यंत पुन्हा आपली सावली लांब होत जाते. पृथ्वीवर मध्यान्ह वेळ एका रेखावृत्तावर म्हणजेच उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र सारखी असते. एखाद्या ठिकाणच्या
संदर्भात महत्त्वपूर्ण, आपल्या प्रश्नाच्या संदर्भाने महत्त्वपूर्ण वाक्य आहे. एखाद्या ठिकाणाच्या संदर्भात आकाशातील सूर्याच्या स्थानावरून ठरविण्यात आलेली वेळ म्हणजे त्या ठिकाणची स्थानिक वेळ होय. अर्थात प्रत्येक ठिकाणी सूर्याची आकाशातली स्थिती ही त्या ठिकाणची स्थानिक वेळ दर्शविते आणि म्हणून प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आकाशातील सूर्याची स्थिती. मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी राहत असाल त्या ठिकाणची स्थानिक वेळ जर निर्धारित करायची असेल तर आपण मध्यान्ह असताना सूर्यप्रकाशात उभं राहावं आणि जेव्हा आपली सावली अगदी आपल्या पायामध्ये असेल, पूर्णतः आपल्या पायामध्ये आलेली असेल, ती जी वेळ असेल ती असेल मध्यान्ह, अर्थात दुपारचे 12 वाजले असं गृहीत धरतात आणि तिथून पुढे आपण आपली वेळ, त्या स्थानिक वेळ आपण निर्धारित करू शकतो. स्थानिक वेळ निर्धारित करण्यासाठी या तत्वावर आधारित आपण सावलीचे घड्याळसुद्धा तयार करू शकता. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 9 आहे. जर आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली असेल तर आपण खालीलपैकी कुठे दाद मागू शकता? 2017 झालेल्या राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणाच्या इयत्ता 8वीच्या प्रश्नावलीचा विचार केला समाजशास्त्र विषयाच्या संदर्भाने तर आपल्याला सहज लक्षात येईल की मूलभूत हक्कांवर बरीच प्रश्न विचारण्यात आली होती आणि त्यामुळे येणाऱ्या राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षणामध्ये सुद्धा मूलभूत हक्कांच्यावर आधारित प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न सराव प्रश्नसंचामध्ये घेण्यात आलेला आहे की जर आपल्या मूलभूत हक्क म्हणजे ते हक्क जे या देशाच्या संविधानाने या देशातल्या सर्व नागरिकांना दिलेली आहेत, त्या हक्कांना आपण मूलभूत हक्क असं म्हणतो. आणि जर हे मूलभूत हक्काची पायमल्ली झाली, याचं उल्लंघन झालं, आपल्याला आपले मूलभूत हक्क प्राप्त होत नसतील तर आपण खालीलपैकी कुठे दाद मागू शकतो असा प्रश्न आहे. या ठिकाणी पर्याय आहेत: कायदे मंडळ, 2 कार्यकारी मंडळ, पर्याय क्रमांक 3 जिल्हाधिकारी आणि पर्याय क्रमांक 4 न्यायालय. इयत्ता 7वीच्या नागरिकशास्त्र विषयाच्या पाठ क्रमांक 5 मध्ये मूलभूत हक्क भाग 2 यामध्ये आपण एक पाठ्यांश पाहिलेला आहे, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. आणि यापूर्वी वेगवेगळे संविधानामध्ये दिलेले हक्क आपल्याला या पाठामध्ये आणि याच्या आधीच्या पाठ 14.4 मध्ये दिलेले आहेत आणि नंतर सांगितलेलं आहे की आपला हक्क भंग झाला, आपल्याला आपला हक्क मिळत नसेल तर आपण न्यायालयाकडे दाद मागू शकतो आणि हे करण्याचा सुद्धा हक्क आपल्याला आपल्या संविधानाने दिलेला आहे. म्हणून जर आपल्या मूलभूत हक्कांची पायमल्ली झाली तर आपण कुठे दाद मागू शकतो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 न्यायालय. आपण न्यायालयामध्ये हक्क मागू शकतो. संविधानाने न्यायालयावर या देशातल्या नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. मित्रांनो, यानंतर आपण प्रश्न क्रमांक 10 पाहत आहात. या प्रश्नामध्ये चित्रांची एक शृंखला दिलेली आहे आणि त्यावरून विचारलेलं होतं की खालील चित्रांचा कोणत्या समस्येबाबत जागरूकता निर्माण करणे हा हेतू आहे. बराच मोठा आशय लिहून जो इम्पॅक्ट साध्य करायचा असतो, जो प्रभाव साध्य करायचा असतो, जो संदेश द्यायचा असतो, तो संदेश एका चित्रातून देता येतो आणि अशाच पद्धतीचं हे चित्र आहे. या चित्रामध्ये आपण पाहू शकता, पहिल्या चित्रामध्ये विहीर आहे, विहिरीतलं पाणी काढण्यासाठी बकेट किंवा बादली किंवा भांडं म्हणूया ते आहे आणि पाणी विहिरीच्या आतलं काढण्यासाठी तिथे दोर लावलेला आहे आणि त्याची लांबी सर्वसामान्य आहे. दुसऱ्या चित्रामध्ये उर्वरित सर्व सारखं आहे, मात्र दोराची लांबी वाढलेली आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये बाकी सर्व सारखंच आहे, दोराची लांबी अत्याधिक झालेली आहे. तर ही कुठल्या समस्येबद्दलची जागरूकता निर्माण करण्यासाठी हे चित्र दिले असतील असा प्रश्न आहे. त्यातील पर्याय क्रमांक 1 आहे विहिरींची वाढती संख्या, पर्याय क्रमांक 2 भूगर्भ जलपातळीची समस्या, पर्याय क्रमांक 3 पाणी काढण्याच्या साधनांची समस्या आणि पर्याय क्रमांक 4 दोराचे वाढते भाव. मित्रांनो,
या ठिकाणी दिलेल्या चित्रामध्ये धोराची लांबी वाढत गेलेली आहे. याचा अर्थ त्या विहिरीतलं पाणी अधिकाधिक खोल जात आहे. म्हणजेच हे भूगर्भ जल पातळीच्या समस्येच्या संदर्भातलं हे चित्र आहे आणि म्हणून प्रश्न क्रमांक 10चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भूगर्भ जल पातळीची समस्या. कारण मानव अद्याप अजूनही नैसर्गिक संसाधनांचा वापर काळजीपूर्वक करण्याबद्दलची आवश्यक जागरूकता आपल्या समाजामध्ये नाही, असं दुःखाने म्हणावं लागेल. अनेकदा पाण्याचा अपव्यय होताना आपण पाहतो, किंबहुना आपणही तसे वागतो असे आत्मचिंतन केले तर लक्षात येते. मात्र भूगर्भातलं जल चा साठा हा दिवसेंदिवस अतिरिक्त जल उपशामुळे अतिरिक्त जल काढल्या गेल्यामुळे संपत येत आहे, किंबहुना त्याची पातळी खाली जात आहे आणि त्यामुळे ही एक समस्या निर्माण झालेली आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जमिनीखाली पाणी उपलब्ध असणार नाही अशी ही भीती आज वाटायला लागलेली आहे. इतकी गंभीर स्थिती आजची आहे. याबद्दल हा प्रश्न आणि त्याचंही उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही, हा कोणता हक्क आहे? या पद्धतीने प्रश्न विचारल्यानंतर 4 पर्याय दिलेले आहेत. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क. संविधानात्मक उपाययोजनांच्या हक्काबद्दल जर विचार केला तर याबद्दल या आधीच्या आपण प्रश्नांमध्ये पर्यायामध्ये पाहिलं होतं की इतर हक्कांचं उल्लंघन झालं तर आपल्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क म्हणजे हक्कांचं न्यायालयीन संरक्षण प्राप्त करून घेता येतं. या ठिकाणी म्हटलेलं आहे की भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करता येणार नाही, हा कोणता हक्क आहे? याचं उत्तर आपल्याला मागील वर्षीच्या नागरिकशास्त्र विषयाच्या 4थ्या पाठ मूलभूत हक्क भाग 1च्या समानतेचा हक्क या पाठ्यांशामध्ये मिळतं. यामध्ये म्हटलेलं आहे, समानतेच्या हक्कानुसार राज्याला भारतीय नागरिकांमध्ये उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, स्त्री पुरुष असा भेद करून कोणालाच वेगळी वागणूक देता येत नाही. कायदा सर्वांसाठी सारखाच असतो. अनेक कायदे असे असतात की जे आपल्याला संरक्षण देतात. मित्रांनो, या पद्धतीने सर्व नागरिकांना समान कायदेशीर संरक्षण संविधानाने प्राप्त करून दिलेलं आहे आणि हा आपल्या देशाने या संविधानाने दिलेला आपला समानतेचा हक्क आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 11चा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समानतेचा हक्क. या ठिकाणी मित्रांनो एक सुंदर प्रश्न आपण आपल्या स्क्रीनवर आता आहे. प्रश्न क्रमांक 12, तुम्ही एक पत्र लिहिलं आहे. ते पत्र लिहून झाल्यानंतर तुम्ही ते पाकिटामध्ये टाकलं आहे. आता हे पत्र लिहिलेलं पाकिट हे तुम्हाला पोस्टाच्या पेटीमध्ये टाकायचं आहे. आता आपल्याला माहिती आहे पोस्टामध्ये पत्र टाकण्याआधी पाकिट जर असेल तर ते टाकण्याआधी त्यावर तिकीट लावावे लागते. तर खालीलपैकी कोणती तिकीट आपण लावणार असा प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी 4 तिकीट 1, 2, 3, 4 पर्यायांवर आपल्याला त्याची चित्र दिसतात. यापैकी कोणती तिकीट आपण पोस्टाच्या पाकिटावर लावणार असा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 ही जी राजस्व लिहिलेली तिकीट आहे ही 1 रुपयाची तिकीट अशी याची व्हॅल्यू आहे आणि किंमत आहे. ही तिकीट जेव्हा आपण आर्थिक व्यवहार नगदीने करतो तेव्हा वापरतात, अनेक ठिकाणी वापरतात. मात्र सर्वसामान्य परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना या तिकिटाचा आर्थिक व्यवहार जेव्हा रोजगारचे पैसे मिळत असतील या पद्धतीने जेव्हा आर्थिक व्यवहार केला जातो अशा वेळेस हे तिकीट वापरलं जातं. याला रेव्हेन्यू तिकीट असा शब्द सुपरिचित आहे. हे रेव्हेन्यू तिकीट आहे. हे पोस्टाचं तिकीट नाही. हे केवळ विशिष्ट शासकीय कामांसाठीच वापरलं जातं आणि अशा पद्धतीचे हे तिकीट आहे.
पर्याय क्रमांक 2 आहे, यामध्ये दाखवलेलं आहे ते तिकीट नाहीच, हे स्टॅम्प आहे. स्टॅम्प पेपर म्हणून आपण ज्याला ओळखतो. त्यामुळे हेही या प्रश्नाचं योग्य उत्तर नाही. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जे आहे त्यामध्ये त्यावर लिहिलेलं दिसतं आपल्याला कोर्ट फी. याला कोर्ट फी स्टॅम्प या नावाने सुपरिचित आहे. हे कायदेविषयक कामकाज करत असताना त्यावर लावलं जातं. हे पोस्टाचं तिकीट नाही किंवा त्याला हे लावल्या जात नाही. आणि पर्याय क्रमांक 4 शिल्लक राहिलेला आहे आणि हे आहे पोस्टाचं तिकीट. यामध्ये त्याची किंमत पैशामध्ये लिहिलेली असते आणि हे एकच तिकीट पोस्टाचं असं या पद्धतीने असेल असं नाही. अशा वेगवेगळ्या पोस्टाने आतापर्यंत काढलेले आहेत वेगवेगळ्या प्रसंगी. जसं की आता आपण जे तिकीट पाहत आहात हे 2021 मध्ये म्हणजे नुकतंच पोस्टाने काढलेलं तिकीट आहे आणि हे काढलेलं आहे महात्मा गांधीजींच्या पहिल्या ओडिसाच्या यात्रेला 100 वर्ष पूर्ण झाले याच्या स्मृतिप्रित्यर्थ पोस्टाने काढलेलं तिकीट आहे. 5 रुपयांचे तिकीट आहे. मित्रांनो, या पद्धतीचं तिकीट आपण पोस्टाच्या पाकिटवर ते लावणार आहोत, म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अनेक जण पोस्टाचे वेगवेगळे तिकीट संकलन करण्याचा छंद जोपासतात. आपणही पोस्टाची रंगीबिरंगी वेगवेगळी तिकीट संकलित करण्याचा छंद जोपासू शकता. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. तुमची सहल गाविलगड किल्ल्यावर गेली आहे. तेथील भिंतीवर तुमचा मित्र स्वतःचे नाव लिहित आहे. त्याचे हे वागणे रिकामी जागा सोडलेली आहे. किल्ल्यावर सहल गेलेली असताना या ठिकाणी जो उल्लेख केला आहे तो गाविलगड किल्ल्याचा आहे. गाविलगड किल्ला आपल्याला माहिती आहे अमरावती जिल्ह्यामध्ये चिखलदरा तालुक्यामध्ये चिखलदरा हे जे ठिकाण आहे, हे जे सातपुडा पर्वतरांगेतलं जे ठिकाण आहे त्या पर्वतरांगेमध्ये गाविलगड किल्ला आहे आणि त्या ठिकाणच्या ज्या भिंती आहेत, दगडी भिंती आहेत, त्यावर तुमचा मित्र स्वतःचे नाव लिहित आहेत असं वर्णन या प्रश्नामध्ये केलेलं आहे. त्याचं हे वागणं कसं आहे असा प्रश्न विचारला आहे. आपण उलट्या क्रमाने जाऊ. पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे. सहलीची मजा घेण्याचा हा भाग आहे. मित्रांनो, सहल कुठेही आपण जेव्हा जातो तेव्हा आपण मजा करण्यासाठी जात असू किंवा अभ्यास करण्यासाठी जात असू, आपला हेतू काही असेल तरीसुद्धा आपल्या वागण्यामधून इतरांना त्रास होणार नाही, इतरांना इजा होणार नाही, त्या ठिकाणची साधनसंपत्ती खराब होणार नाही, हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे पूर्णतः चुकीचा पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 ऐतिहासिक वास्तूंबाबत आदरभाव दर्शवितो. म्हणजे किल्ल्याच्या भिंतीवर स्वतःचं नाव लिहिणे हा त्या मुलाच्या मनामध्ये त्या ऐतिहासिक वारशाबद्दलचा असलेला आदरभाव दर्शवणारी वागणूक आहे का? मुळीच नाही. आपण ज्या वस्तूविषयी, ज्या वास्तूविषयी, ज्या व्यक्तीविषयी आदरभाव असेल त्याचा सन्मानपूर्वक त्याला वागणूक देतो, त्याचा सन्मान करतो, त्याची काळजी घेतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याच्या हक्काचा एक भाग आहे. जसं की आतापर्यंत आपण हक्कांविषयी थोडी चर्चा केलेली आहे यापूर्वी. तर या देशामधल्या संविधानाने आपल्याला स्वातंत्र्याचा हक्क दिलाय. अगदी बरोबर. म्हणून मग तो भिंतीवर लिहित असेल तर तो त्याच्या स्वातंत्र्याचा हक्क आहे का? मुळीच नाही. आपण आपल्या स्वातंत्र्याचा हक्क उपभोगत असताना इतरांची सुद्धा काळजी घेणे हे आपलं कर्तव्य असल्यामुळे, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक समजून घेणे आवश्यक असल्यामुळे प्रश्न क्रमांक 13चा योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 नाही. प्रश्न क्रमांक 13चं योग्य उत्तर आहे आपल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन या कर्तव्याच्या विरोधी आहे. कारण नागरिकशास्त्र इयत्ता 7वीच्या पाठ क्रमांक 6 मध्ये मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य या पाठामध्ये आपली मूलभूत कर्तव्य ज्याप्रमाणे संविधानाने आपल्या या देशातल्या नागरिकांना म्हणजे तुम्हाला मला हक्क दिलेले आहेत, त्याचप्रमाणे आपले कर्तव्य सुद्धा सांगितलेले आहेत. आणि त्या कर्तव्यांमध्ये आपलं एक कर्तव्य आहे की आपण या देशातल्या संमिश्र संस्कृतीच्या वारशाचं जतन करू शकलो पाहिजे. या ठिकाणी
वास्तूवर नाव टाकणारा मुलगा हा आपल्या मूलभूत कर्तव्यांचं भंग करणारा, हनन करणारा किंवा कर्तव्यविरोधी वागणूक करणारा म्हणून दर्शविलेला आहे. मित्रांनो, आपण कधीही फिरायला गेलो की विशेषतः किल्ल्यावर जाऊ, ऐतिहासिक ठिकाणी ऐतिहासिक वास्तू पाहायला गेलो असता त्या ठिकाणच्या त्या वास्तूचं सौंदर्य, त्याचं महात्म्य याचा सन्मान राखला गेला पाहिजे, याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. प्रश्न क्रमांक 14. 18व्या शतकात महाराजा सवाई जयसिंह यांनी जंतर मंतर बांधले. हे जंतर मंतर काय आहे असा प्रश्न आहे. आणि पर्याय आहे जंतर मंतर. नंबर 1 जादू महल, म्हणजे जंतर मंतर हा जादू महल आहे. पर्याय क्रमांक 2 खगोलीय वेधशाळा. पर्याय क्रमांक 3 जादू शिकविणाऱ्या शाळा. पर्याय क्रमांक 4 हवा महल. मित्रांनो, आपल्या भूगोल विषयाच्या पहिल्या पाठ स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ यामध्ये माहीत आहे का तुम्हाला, या नावाने जे सदर आहे त्यामध्ये दिलेलं आहे, राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह द्वितीय हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते. त्यांनी 18व्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या 5 ठिकाणी जंतर मंतर कंसामध्ये खगोलीय वेधशाळा बांधले. अर्थात जंतर मंतर हे काय आहे तर खगोलीय वेधशाळा आहे. 18व्या शतकात आपल्याला गर्व वाटेल आपल्या देशाच्या परंपरेचा, अशा पद्धतीचे हे जंतर मंतर बांधलेलं आहे. 18व्या शतकामध्ये सूर्याच्या सावलीप्रमाणे अचूक वेळ, सेकंदापर्यंत अचूक वेळ मापन करण्याची क्षमता, त्या पद्धतीची रचना असलेले अनेक बाबी आणि या पद्धतीने खगोलीय गोष्टींचा अभ्यास करणाऱ्या अनेक बाबी या ठिकाणी आपल्याला जंतर मंतरमध्ये दिसून येतात. म्हणून जंतर मंतर हे नावाने जरी आत्ताच्या सध्याच्या संदर्भाने जेव्हा ऐकतो जंतर मंतर तेव्हा ते जादूशी संबंधित वाटत असेल तरी सुद्धा मित्रांनो ती एक खगोलीय वेधशाळा आहे, हे लक्षात घ्या. प्रश्न क्रमांक 15. खालील चित्रामध्ये दर्शवलेली वास्तू ओळखा. या चित्रामध्ये एक वास्तू, एक इमारत दर्शवलेली आहे. ही कशाची इमारत आहे, ही कोणती वास्तू आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आणि पर्याय दिलेला आहेत सर्वोच्च न्यायालय, 2 राष्ट्रपती भवन, 3 संसद भवन, 4 इथे विधानमंडळ भवन झालं आहे, ते त्या ठिकाणी विधिमंडळ भवन असं पाहिजे आहे. तर मित्रांनो, आपल्या 8व्या वर्गाच्या नागरिकशास्त्र प्रकरण 2 मध्ये हे चित्र दिलेलं आहे आणि त्याखाली लिहिलेलं आहे संसद भवन नवी दिल्ली. ही आपल्या देशासाठी आवश्यक असणाऱ्या कायदा निर्मितीची प्रक्रिया जिथे चालते त्या संसदेची इमारत आहे. पर्यायातील सर्वोच्च न्यायालय, राष्ट्रपती भवन आणि संसद भवन हे तीनही बाबी नवी दिल्ली शहरामध्ये, नवी दिल्ली या देशाच्या राजधानीमध्ये आहेत. आणि या ठिकाणी या संसद भवनामध्ये राज्यसभा आणि लोकसभा या 2 सभागृहांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. अशा पद्धतीने ही वास्तू जी आहे ही संसद भवनाची वास्तू आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आत्तापर्यंत 15ही प्रश्न, सराव प्रश्न संच क्रमांक 2 मधील 15ही प्रश्नसंचांचे पर्यायांसह विश्लेषण पाहिलेलं आहे. मित्रांनो, राष्ट्रीय संपादन सर्वेक्षण अंतर्गत सामाजिकशास्त्र विषयाच्या संदर्भाने सराव प्रश्नसंच आपण सोडवत आहात. त्याचे प्रश्ननिहाय, पर्यायनिहाय विश्लेषण जाणून घेत आहात. याकरिता मी आपले हार्दिक अभिनंदन करतो. आपण या ठिकाणी जो सक्रिय सहभाग घेत आहात त्याकरिता मी आपला आभारी आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती तसेच शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अमरावती व माध्यमिक मुख्याध्यापक संघ अमरावती यांचा मी ऋणी आहे. जिल्ह्यातील सर्व सन्माननीय मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी यांचा सुद्धा मी ऋणी आहे. दिनांक 12 नोव्हेंबर 2021 होणाऱ्या राष्ट्रीय संपादन सर्वेक्षणाकरिता आपणा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.